नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री भक्ती या चॅनेलमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय 18वा. गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता. गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरता निघाला. तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी. राजा वैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरता लोक अति आग्रह करीत, परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होई. हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गोड बंगाल टाकून कौल बंगाल्यात गेला. तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती. तेथील तिलकचंद राजाची ती सून होय. तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता. त्याच्या बदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती. अशा राजघराण्यात चंपावती ही सासुरवासीन होती. ननंद जावा दीर ह्यांना ती देवाप्रमाणे मानी. काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता. सासू देखील मोठी वस्ताद बायको होती. तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला. तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा शंड खरा, याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे. मरण आले तरी बेहत्तर, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे? या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले? कुळाला बट्टा मात्र लावला. याने आपल्या तोंडाला काळे लावले. लोकांमध्ये फटफजिती झाली. आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे. त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते. अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली. परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे. तेव्हा ननंदा जावा तिला जास्तच लावून बोलू लागल्या. इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला. तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले. त्यांनी ही बातमी प्रथमतः चंपावती सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली. तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला. घराच्या मनुष्यांनीही येथेचे तोंडसुख घेतले. मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही. तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील, तेणेकरून आपलाच दुर्लौकिक होईल. तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेस ठेवा. तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या. राजाने याप्रमाणे सांगितल्यावर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलिवले आहे. तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता. मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजा स्वरांनीच जाऊन सांगितले. मग राणीने अन्नपात्र वाढून दिले. ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले. हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो, पण आपण तर बैरागी झालो. आपणास शत्रुमित्र समान आहेत. आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये. विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली. ती चंपावती सहन झाली नाही. ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा ह्या वेळेस येथे यावयाचे नाही. आम्ही तिला तजवीने रात्रीस घेऊन येऊ व तुम्हास भेटवू. आता तुम्ही जाऊ नका. मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले.
मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावात शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चाललेली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले. तेव्हा ते म्हणाले की गोड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व स्वरांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानले. यास्तव नाथपंथाचा प्रताप ह्यांना प्रत्यक्ष दाखवावा. ह्यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली. यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविल्या वाचून ठेवता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवितो. ह्या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय? ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले. मी त्यास घोड्याच्या लिदीत खाचेत पुरून टाकले व 11 वर्षानंतर त्यास बाहेर काढले, पण जसाच्या तसा कायम. तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरुस आणून बहिणी सुटवितो. पण त्याचे म्हणणे कोणीही ऐकना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका. माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपानळ शांत व्हावयाचा नाही व तो समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखण रांगोळी करून टाकील असे सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही 4 दिवस प्रेत जतून करून ठेवू. मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गोड बंगाल्यात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंधरनाथाच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळावर लावली. पृथ्वीवर नेषधर राजा पुत्र वाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधरनाथाच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणात जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला. ह्या उभय तास पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावताचा होता. ही त्याची मनभावी करणी जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली. मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लुपून गेले. ह्या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि हाक मारली. त्यासरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचा सुटवले तसे जालंधरनाथाने चंपावती सुटवले.
ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले, तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे. असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधरनाथाने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंधरनाथाने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रातारासह आपल्या पंक्तीस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथांनी राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येत जात आहे. ह्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञानी आहे, म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे, म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मी येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईन, परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही. म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधरनाथाच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंधरनाथ हेलापट्टणास निघाला. त्यावेळी राजा उभय तास पोहोचावयास गेला होता. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपस्या करू लागला. जालंधरनाथ हेलापट्टणास 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिपासचं वर्तमान फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटले. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा देवते आणून वर देवले. तर श्रोतेहो, आजचा अध्याय 18 येथे समाप्त झाला. श्रोतेहो, तुम्हाला जर आजची ही कथा मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.